भारतात प्रदूषणमुक्त आणि अत्याधुनिक अशा हरित तंत्रज्ञानावर चालणाऱ्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेची सुरुवात होत आहे आणि 17 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी या ऐतिहासिक रेल्वेला हरियाणातील जिंद येथून हिरवा झेंडा दाखवणार आहेत। आत्मनिर्भर भारत याचा हा एक नवा आविष्कार ठरणार आहे। पाहूयात। भारतात धावणार पहिली हायड्रोजन रेल्वे। 17 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा। पहिली ऐतिहासिक रेल्वे चीन ते सोनीपत धावणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलैला भारतातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचं उद्घाटन करणार आहेत। हरियाणातील जिंद या ठिकाणी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाईल। भारतीय रेल्वेनं हरित तंत्रज्ञानात गाठलेला एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे। या तंत्रज्ञानाचा वापर खूपच कमी देशांमध्ये केला जातो। तसंच आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतला हा एक मोठा आविष्कार आहे। ही रेल्वे जगातील सर्वात लांब 8 पॅसेंजर कार्स आणि 2 ड्रायव्हिंग पॉवर कार्स अशी असेल। याकरता 2400 किलोवॅटचे सगळ्यात शक्तिशाली 2 इंजिन हे असणार आहे, अशी माहिती भारतीय रेल्वेनं दिली आहे। या रेल्वेचा सर्वाधिक वेग 75 किलोमीटर प्रति तास इतका असेल। किमान 682 प्रवासी या रेल्वेतून प्रवास करू शकतील। ही रेल्वे एका दिवसात 2 वेळा राऊंड करणार आहे। एका दिवसात एकूण 356 किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे करेल। याकरता 300 किलो हायड्रोजनचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती रेल्वेनं दिली आहे। हायड्रोजन रेल्वेचा इतिहास पाहूया। हायड्रोजनवर चालणारी रेल्वे पहिल्यांदा फ्रान्स मधल्या अल्स्टोम या कंपनीनं 2016 मध्ये तयार केली। हायड्रोजनवर धावणारी जगातली पहिली व्यावसायिक प्रवासी रेल्वे 2018 मध्ये जर्मनीत धावली। जपानच्या JR ईस्ट या कंपनीनं टोयोटा आणि हिताचीच्या सहकार्यानं 2022 मध्ये हायड्रोजन रेल्वे ट्रॅकवर आणली। चीननं आशिया खंडातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनची निर्मिती 2022 मध्ये केली। अमेरिकेनं कॅलिफोर्नियामध्ये हायड्रोजन ट्रेनची 2024 मध्ये सुरुवात केली। सामान्य इलेक्ट्रिक रेल्वे इंजिनला धावण्याकरता लागणारी वीज ओव्हरहेड तारांमधून मिळते। हायड्रोजन रेल्वेला याची गरज नाही। या रेल्वे हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र करून ट्रॅक्टिव्ह वीज निर्माण करण्याच्या तंत्रज्ञानावर धावतात। भारतात धावणाऱ्या हायड्रोजन रेल्वेत प्रत्येकी 4 इंटिग्रेट पॉवर पॅकचे 4 संच असतील। या पॅकमध्ये हायड्रोजन फ्युएल सेल्स आणि लिथियम फेरो फॉस्फेट बॅटरीचा समावेश असेल। या रेल्वेत कॅनडाच्या बलाट कंपनीकडून आयात केलेला हायड्रोजन फ्युएल सेल्स बनवला आहे। हे सेल्स रेल्वेमधील हायड्रोजन आणि बाहेरील हवेतील ऑक्सिजन एकत्र करतात। हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या रासायनिक प्रक्रियेतून विद्युत ऊर्जा तयार होते, ज्यावर ही ट्रेन धावणार आहे। इसके अंदर जो 75 स्टेशन हैं, इसमें मतलब कि बहुत अच्छे ढंग से स्टेशंस का इम्प्रूवमेंट हुआ है। और जैसा आप जिंद स्टेशन को भी देखते हैं, बहुत खूबसूरती के साथ इसका डेवलपमेंट हुआ है। और हम लोग करीबन पूरे भारत में 1377 स्टेशन हैं, जिनका विभिन्न स्कीम्स के तहत हम लोग इसको अमृत भारत स्कीम के तहत इसको कर रहे हैं। छोटे स्टेशन भी हैं, बड़े स्टेशन भी हैं। पूरा स्वदेशी मेक इन इंडिया तकनीकी से इसको बनाया गया है और ये बहुत ही हमारे लिए गौरव की बात है। फ्रान्स, जर्मनी नंतर जपान, चीन, अमेरिका या देशांनीही त्यांची स्वतःची हायड्रोजनवर चालणारी रेल्वे लॉन्च केली आहे। मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना प्रवास करता यावा, तसंच माल वाहून नेता यावा, याकरता या तंत्रज्ञानात सातत्यानं विकास होतोय। त्यामुळे सध्या जगात काही देशांकडे हायड्रोजनवर धावणारी रेल्वे आहे। तसंच ज्या देशात ही रेल्वे धावते ती खूपच कमी अंतरादरम्यान आहे। हे तंत्रज्ञान जसं विकसित होईल त्याप्रमाणे या ट्रेनचा वापर वाढवला जाईल।
हायड्रोजन अत्यंत संवेदनशील असल्यामुळे त्याची वाहतूक भारतीय रेल्वेच्या उच्च दाबाखाली करणं हे एक मोठं चॅलेंज आहे. भारतीय रेल्वेनं सध्या पुढील कोणत्याही हायड्रोजन रेल्वेची घोषणा केलेली नाही. या पहिल्या रेल्वेचं काम आणि यश पाहूनच देशात इतर मार्गांवर हायड्रोजन रेल्वे सुरू करायची की नाही याचा निर्णय होईल. भारताची ही पहिली हायड्रोजन ट्रेन भविष्यातील प्रदूषणमुक्त रेल्वेच्या प्रवासाची नांदी ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.